नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर ही रूमची एंट्री. तर जाताना दाखवते रूम कशी होती काय. आता सगळी झाली पण ठीक आहे. तर आजचा आमचा प्रवास संपलाय. आज संध्याकाळची आमची ट्रेन आहे. आम्ही चालू एका मैत्रिणीकडे छायाताईकडे. तर सगळ्या रेडी होऊन बसल्यात. म्हणलं जाताना एक व्हिडिओ घेऊया आपण, आठवण तर राहते म्हणून. आणि तुम्ही पण बघा. तर ही आहे एंट्री. इथं चप्पल ठेवायचं वगैरे असं. इथं समोर असे आम्हाला टॉवेल वगैरे दिलते. इथं बॅग पॅक झाली. इथं मी, इथं वॉशरूम. आता ते काय दाखवत नाही. तर इथं ह्या दोघी ह्या बेडवर होत्या. इथं ह्या दोघी या बेडवर होत्या. इथं ही एकटीच होती, पण बिचारी जाऊ द्या वैतागली. इथं ही ह्या बेडवर होती आणि मी ह्या बेडवर होते. तर सगळ्यांच्या बॅगा वगैरे पॅक झाल्यात. आणि इकडं बाहेर वातावरण तर एकदम सुंदर आहे. सकाळचे 6 वाजलेत. 6 वाजले ना? 7 वाजले 7. तर आता आम्ही चाललोय. चला बाय बाय. चला काय वैशाली, कसं वाटलं? एकदम भारी वाटलं. माझं फर्स्ट एक्सपिरियन्स होता खरंच. अमरावती मी कधी पाहिली बी नव्हती आणि पाहिली नसती. हिच्यामुळे आम्ही खरंच सगळ्याजणी आलो. एवढ्या सगळ्याजणी आलो. आम्ही सगळ्याजणी हिच्यामुळे. आम्ही याच्या आधी पण भरपूर वेळा आलेला आहे. हिचं कसं माहेर असल्यामुळे ती येते इकडं. माहेर सासरीकडचंच आहे आणि आमचं काही इकडं संबंधच येत नाही. तुम्ही आल्या कधी? नाही. कसं वाटलं वहिनी? छान वाटलं. त्या पण पहिल्यांदा. परत येणार? मी पण पहिल्यांदा. नेक्स्ट टाइम परत येऊ. जय गजानन, जय जय गजानन, श्री गजानन. गण गण गणात बोते. अरे वा. चलो. चावी ठेवली का बॉक्स मध्ये? चावी बॉक्स मध्ये टाका. लावा, लॉक लावा, बॉक्स मध्ये टाका. एक ग्रुप फोटो काढायचा, निघायचं पटकन. खोली क्रमांक पण आलं पाहिजे. हा? इथं होतो आम्ही. अतिशय सुंदर व्यवस्था. कसं वाटलं सगळ्यांना? छान व्यवस्था. आणि परत येणार ना? मग नक्कीच. एकाच ठिकाणची नाही, सगळ्या व्यवस्था इतक्या सुंदर आहेत ना की व्याख्यानासारख्या. प्रत्येक गोष्टीत त्यांचं इतकं डिसिप्लिन आहे ना, खूप बरं वाटतं. जय गजानन. परत येणार ना? आणि कोणी आलं नसेल तर नक्की यावं. बाय बाय रूम. बघू आता कधी भविष्यात येणं होईल तेव्हा येऊ. माझ्यासाठी थांबला. मैत्री कशी जोडायची? हे का नाही, बॅग ओढत होते ना, ते ओढणी पण घेतली. कसं वाटलं? बाय बाय. कसं वाटलं? छान वाटलं, एकदम मस्त. आमच्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा होता? एकदम भारी. खरं ना? हो, खूपच छान. तर चला आता बसची वाट बघत असतो. खूपच छान वाटलं, खूपच छान. आता आम्ही चाललोय अकोल्याला. बसलोय ट्रेनमध्ये. एक चौकी इथं बसले आम्ही दोघी इथं. आणि कल्पनाताई इथं आहे. त्या कल्पनाताई आहे अशी ट्रेन. उलट सुलट सगळे. आता उतरला मी आपला. आता आम्ही आलो छायाताईच्या घरी. तर हे आहे छायाताईचं घर. हे आहे अंगण. इथं आहे घर. वरती मोठं आहे. इथं आहे मेन डोर. तर आतून पण दाखव. येस.
कमळाचं झाड. लाईट फिरवली ना तुझी लाईट एवढं सगळ्यांनाच कामाला येते. 2 मशीन आहे 3 AC. हे आहे. डायजेशन हे करून ठेवलंय ते म्हणतात. डायजेशन होतं नाही ना. माझ्या ताण लावलं का? पाडली दुकानं पण आम्ही आलोय अकोल्याला ह्यांच्या घरी छायाताईच्या. हा तर आता यांनी केवढा स्वयंपाक बनवलाय. काही कसं नाही, भरपूर बनवलंय. आता पुरणपोळ्या करायला लागल्यावर दाखवते तुम्हाला काय हे आहे छायाताईचं घर. हा आहे किचन. चला आता त्या व्हिडिओ काढते मी त्यांचा. त्या बनवतात पुरणपोळी. गोळा भरून दाखवा लागेल त्याच्यासाठी. हा थांबा बघू ते की. आणि पातळ असते हे का? हा दाखवा हातात घेऊन. बोलाव ना बोट. हात धुते. तिकडचं हा किती पातळ आहे. हा त्यामुळेच ते अशी जमती वाटतं. विदर्भातली पुरणपोळी नाही ना. त्यात हा आमची कोरडी कोरडी असते, अशी एवढी पातळ नसते. येणार नाही मला अशी लाटायला. मग जाड होत असन का नाही. हा ना ठीक आहे लाटा बरं बघू द्या. पुरण भरपूर आहे ना. हां हां पुरण जास्त असलं वरचं कवर पातळ येते. कोल्हापूरला तेलातली असते. हां पीठच लावत नाही ते लोक अजिबातच. एकच साईड लाटा लागते, काही पटवायची गरज नाही. हां पलटले की तुटेल. आणि ह्याच्यापर्यंत पुरण आलं ना काठापर्यंत. हां आलं ना. हां म्हणजे असं येते आमच्या. मग आमची पण अशीच असते. मी लाटू का? एक किती जणी बनवायला आलं. गोबी जमेंगा की नाही जमेंगा पता नाही. बस 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 नाही येणार. येते येते. तू विकते म्हटल्यावर तुला येतेच. बरोबर. दादा पळाली दादा. हे बघा ही छाया आहे आणि छायाकडे आम्ही आलेलो आहोत आणि इतका आनंद घेतोय की बस रे बस. पोटभर गप्पा मारतोय काय. आता पोळ्या बनवायचं काम चाललंय काय. हे बघ मी बनवले पुरणपोळी. लाटू नका. कणिक असं ना तुमची कणिक कडक असते. प्रकाश दादाची बायको आमच्या. सर्वजणी किचन मध्ये पोळ्या केल्या म्हणते. मैंने बनाई पुरणपोळी. याच्यातही टाकशील दही. कायम आठवणीत राहीन यांनी बनवलेला स्वयंपाक. आता तिघी तिघी बनवायला लागले. एवढे ग्लास भरा. हे पापड कुरडे कोणाला लागेल तर पिठी साखर सांगा मला. कशामध्ये? रसामध्ये 7 झाली. हो एक यांना देते. आम्हालाच पोळी आहे. पुरणपोळी आणि रस. हे तूप आहे. एवढंच तेल टाकले ना. हे कुरडे पापड आहे. किती खाती लागली. खूपच झालं. होय. तुम्ही पण घ्या, त्यांनी पण घ्या. तेच म्हणते एवढं म्हणलं बरोबर आहे ते. पाहिजे का आणखी? काय तेल. तुम्ही बसलाय पण मग तू ऐकली असेल का माझ्या. बाई आहेत ना. पुरणपोळी देऊ? तुम्ही बसून जा. छान झालं तो पोळ्या. होय गं. काय पोळ्या आल्या. पूर्ण वनाचं स्वयंपाक आहे. आता कधी येणार तुम्ही परत?
हा? आम्ही शेगावला आलो की आलोच बघा ट्रेननेच येऊ अगं, बसली पाहिजे इथं त्या अकोल्यालाच यावं लागलं शेगाव. हा आधी अकोलाच यायचं. एवढं भारी जेवण गरम गरम मिळतंय म्हणल्यावर. मंदिराचं पण पाहून तुम्ही दोघी बहिणी व्यवस्थित जेवा बरं. आम्हाला जेवण वाढून ह्या सगळ्यात लास्टला जेवायला लागलं. हे महत्वाचं आहे. काय का नाही जेवण करून खरंच भारी वाटलं. जेवण खूपच छान होतं. सगळं घेतलं का आता माझ्या आग्रह खातर घ्यायची पोळी.